जय हरी शेतकरी मित्रांनो, काल बच्चू कडू यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि त्यांना विधान परिषदेची उमेदवारीसुद्धा मिळाली. आता यावर बऱ्याच लोकांनी तोंडसुख घेतला असेल, सोशल मीडियामध्ये घेतला असेल, पण याच्या मागच्या काय बाजू आहेत ह्या आपण समजून घेतलेल्या नाहीत. कारण तुम्हाला सांगतो, शेतकऱ्यांसाठी लढणारे मोजके नेते आहेत आणि हे मोजकेच नेते लढत असतात. पण नेमक्या ह्या अशा भूमिका ते का घेतात हे खरं महत्त्वाचं समजून घेणं गरजेचं आहे. आता तुम्हाला सांगतो, शेतकऱ्यांचे प्रश्न हे आजकालपासून नाहीत, हे लय जुने प्रश्न आहेत. पण हे प्रश्न सुटत का नाहीत याचे प्रमुख कारण आपल्याला शोधावं लागणार आहेत. मग आता शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या भावाचा प्रश्न असेल. आता मला सांगा, एक काळ होता सोनं 1 तोळा 1 क्विंटल कापूस विकल्यावर येत होतं. आता सोन्याचा काय भाव आहे आणि तुमच्या कापसाचा काय भाव आहे? सोयाबीन 10 वर्षापूर्वी काय भाव होतं, आज काय भाव आहे? आता हे सगळ्याला माहिती आहे, याचासुद्धा विचार करावा लागेल. त्याच्यानंतर शेतकऱ्यांसाठी ज्या काही योजना राबवल्या जातात त्या योजनांचा उपयोग खरा वेळेमध्ये होतो का हे सुद्धा विचार करण्याजोगं आहे. आता सध्याचा ट्रेंडिंग विषय आहे पीक विमा. आता मला सांगा, जसा शासनानं शासन निर्णय काढला होता, शासन निर्णय निघाला म्हणजे तो राबवणं गरजेचं आहे. आता त्या निर्णयानुसार शेतकऱ्यांना पीक विमा हा जानेवारी महिन्यातच मिळायला पाहिजे होता. मिळाला का? नाही मिळाला. त्याच्यानंतर महा-डी-बी-टीसाठी शेतकरी अर्ज करतात, त्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना आहेत. त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करतात, ते साहित्य जे असेल ते खरेदी करतात, त्याचं जे काय अनुदान आहे ते जर वेळेवर मिळालं तर खरा फायदा त्या शेतकऱ्यांना मिळतो. मात्र ते अनुदान वेळेवर मिळत नाही, ते 4-6 महिने लागतात. मग त्या शेतकऱ्यांनी ते साहित्य खरेदी करण्यासाठी व्याजानं पैसे घेतलेले असतील, कुठं नातलगाकडून आणलेले असतील. मग जे अनुदान मिळतं आहे ते त्याचं जर व्याजात जात असेल तर त्या योजनेचा फायदा आहे का? तर अजिबात नाही. मग शेतकऱ्यांना काय अनुदान मिळत असतं, ते अनुदानसुद्धा वेळेत मिळालं तर त्याचा फायदा होईल. किंवा शेतकऱ्यांना ज्या काही निविष्ठा लागतात त्याच्यात खतं असतील, बियाणं असतील, या गोष्टींचे वाढत चाललेले भाव, मग यामध्ये शेतकऱ्यांचं किती नुकसान होतं आहे. मात्र हेच शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही. आता तुम्हाला एक मुद्दा सांगतो, मी गेली 3 वर्ष हे यूट्यूब चॅनल चालवतो. आता या माध्यमातून मी योजनांची सुद्धा माहिती देतो, ज्या ज्या शासनाच्या योजना राबवल्या जातात त्याबद्दलची. मग त्यामध्ये नमो किसान असेल, PM किसान असेल, महा-डी-बी-टीच्या असतील, पीक विमा असेल, अतिवृष्टी अनुदान असेल, अशा योजनांची माहिती देत असतो. पण काही शासनाच्या ध्येय धोरणावर सुद्धा मी त्या माध्यमातून टीका करत असतो. पण लोकांना काय आवडते माहिती आहे का? फक्त पैसे कशाचे आलेत, कशातून काय फायदा मिळणार आहे, मात्र कुठं चुकीचं असेल तिथं बोलावं असं म्हणल्याच्या नंतर किंवा शासनाच्या ध्येय धोरणावर जर टीका केली ना तर हे लोकांना आवडत नाही. आता मी बऱ्याच व्हिडिओमध्ये मला कमेंट येतात, चुकीच्या कमेंट करतात लोक, म्हणजे माझ्याबद्दल. कारण ते लोकांना आवडत नाही. लोकांना फक्त काय लागलं, आपल्याला काय भेटत आहे हेच लोक पाहतात. आणि शॉर्ट, थोडक्यात जसं तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बघत असताल का, तर ते शॉर्ट विचार करतात लोक, लॉंग म्हणजे जास्त दिवसांचा विचार करत नाहीत. आता शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळणं हा महत्त्वाचा मुद्दा आहे. याच्यावर बोलायला का लोक पाहतसुद्धा नाहीत, आणि काही पाहतात तर खालून उलट्या सुलट्या कमेंट करतात. किंवा शासनाच्या ध्येय धोरणावर बोललं तर ते लोकांना आवडत नाही. म्हणजे याच्याहून एक समजून जायचं की लोक किती भक्त झालेले आहेत किंवा प्रत्येक वेगवेगळ्या पक्षात किती विखुरलेले आहेत हे लक्षात येते. म्हणजे लोकांना खरं बोललेलं पटत नाही, फक्त तुम्हाला काय भेटलं, असं केलं असं भेटन, तसं केलं तसं भेटन म्हणलं का असं पाहतेत. पण ते आपल्याला पटत नाही की लोकांना उगाच भूलथापा किंवा खोटं बोलणं, बनवाबनवी करणं, खरं काय आहे ते न सांगणं हे मला पटत नाही. त्यामुळं मी जे आहे ते खरं बोलण्याचा प्रयत्न करत असतो. मग कोणी पाहू अगर नाही पाहू, कोणी कमेंट काय करू याचा विचार करत नाही. कारण काही असे मोकारचोट भोकारचोट भक्त असतात, ते वाईट कमेंट करते, त्याला पटत नाही. कारण त्याचा बाप शेतकरी नसेल, रोखठोक बोलायला काय हरकत नाही. मात्र ज्याचा बाप शेतकरी आहे, जो हाडाचा शेतकरी आहे का, त्याला ह्या गोष्टी पटतात. आणि ते चांगल्या कमेंट करणारे शेतकरी असतात, त्याला वाटतंय की नाही शेतकऱ्याबद्दल बोलत आहेत, यांच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे, आणि त्यामुळे ते तसं बोलत असतात. आता तुम्हाला सांगतो, सध्या बच्चूभाऊ कडू यांनी प्रहार पक्ष त्यांचा विलीन केला आहे शिवसेनेमध्ये.
आता यावर बरेच जण तोंडसुख घ्यालेत, पण याच्या पाठीमागची पार्श्वभूमी समजून घेतली का तुम्ही? बच्चू भाऊ कडून इतके आंदोलनं केले, उपोषणं केले, पायी मोर्चे काढले, किती शेतकरी त्यांच्या सोबत उभे राहिले? नाही राहिले. आता मी याही अगोदर बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलंय, काही शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी एखादा पीक विमा असेल, अतिवृष्टी असेल, शेतीमालाच्या भावाबद्दल असेल, ज्यावेळेस मोर्चा काढतात, आता मोर्चा काढला म्हणजे तो तालुक्याला असतो, तहसील कार्यालयावर असतो, उपविभागीय कार्यालयावर असतो, जिल्हाधिकारी कार्यालयावर असतो, आणि तो मोर्चा 5-25 जण, 100-200 लोक त्या मोर्चामध्ये असतात, आणि आजूबाजूला बाकीचे शेतकरी उभे असतात आणि तेच म्हणतात हा शेतकऱ्यांचा मोर्चा आहे. मग बाबा तू कोण आहे? तो जर शेतकऱ्याचा मोर्चा आहे तू म्हणतोस, मग तू कोण आहे? म्हणजे त्या संघटनांनी गुत्त घेतलं का? आता या पीक विम्याच्या बाबतीत मी बरेच व्हिडिओ केले, त्यामध्ये बऱ्याच जणांनी कमेंट केल्या, शेतकरी संघटना झोपली काय? आता शेतकरी संघटनानं काय गुत्त घेतलं काय? तुमचं काम नाही ते? म्हणजे तुम्हाला काही मिळावं म्हणून त्या शेतकरी संघटनेनं पुढाकार घ्यायचा का? मग तशीच गोष्ट आता बच्चू भाऊ कडूच्या बाबतीत आहे. ते आत्तापर्यंत झगडले, मग शेवटी त्यांनी काय म्हणलंय बघा, तुम्हाला दाखवतो. मला पडलेला प्रश्न असा आहे की हेच जर मी जातीसाठी लढलो असतो तर माझी ताकद वाढली असती आणि मी जातीचा मोठा नेता झालो असतो. मग शेतकऱ्यांसाठी लढून माझी ताकद वाढत नाहीये, हा खरा प्रश्न आहे बच्चू कडू. आता तुम्हाला सांगतो ते जातीसाठी का म्हणले, कारण त्यांनी मनोज जरांगे पाटलाकडे बघितलं असेल. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन उभं केलं आणि त्या आंदोलनाला यशसुद्धा आलं आणि करोडोच्या संख्येमध्ये लोक त्यांच्या पाठीमाग उभं राहिले. मनोज जरांगे पाटील जिथं म्हणले तिथं लोक हजर होते, जिथं मोर्चा म्हणलं तिथं लोक हजर होते. मुंबईला म्हणल्यावर मुंबईला सुद्धा करोडोच्या संख्येत लोक गेले. त्यामुळं त्या भावनेतून बच्चू भाऊ कडू यांनी हे उद्गार केले असतील. त्यानंतर ते पुढं म्हणतात, एवढी मोठी कर्जमाफी होऊनही घोषणेनंतर कुठेही गर्दी नाही, कुठे लोक आले, 50-60 गुन्हे दाखल झाले, महाराष्ट्र पायाखाली घातला, उपोषणाला बसलो पण प्रतिसाद मिळाला नाही. मला पडलेला प्रश्न असा आहे की हेच जर मी जातीसाठी लढलो असतो तर माझी ताकद वाढली असती आणि मी जातीचा मोठा नेता झालो असतो. मग शेतकऱ्यांसाठी लढून माझी ताकद का वाढत नाही, हा खरा प्रश्न आहे. आता महत्त्वाचा प्रश्न त्यांनी मांडलेला आहे की मी जर जातीसाठी लढलो असतो तर मी मोठा नेता झालो असतो. हे मनोज जरांगे पाटील यांच्याकडे बघून म्हणले असतील, कारण आज मनोज जरांगे पाटील यांची ताकद काही कमी नाही आहे. कोणाला वाटत असेल ती ओझरत चालली, पण नाही. मनोज जरांगे पाटील जिथं जातील तिथं आज पण लाखोच्या संख्येमध्ये लोक थांबतात आणि ते मराठा समाजाचेच नाही, इतर आहेत. मग हे सर्व शेतकरी नाहीत का? मग जसं बच्चू भाऊ कडू यांनी सांगितलंय की मी शेतकऱ्यांसाठी लढतोय, शेतकरी पाहिजे तेवढा माझी ताकद वाढवत नाही म्हणजे त्याच्या पाठीमाग उभा राहत नाही, या उद्विग्नतेतून त्यांनी हे वाक्य बोललेले आहेत. म्हणजे यावरून लक्षात घ्या की शेतकरी जर शेतकऱ्यांचा मोर्चा असेल तर किती पाठीमाग उभं राहतात. मग बच्चू भाऊ कडू यांनी काल शिवसेनेत प्रवेश केला, बऱ्याच जणांनी तोंडसुख घेतला असेल. मग त्यांना माझा असा प्रश्न आहे, तुम्ही किती बच्चू भाऊ कडू यांच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ज्यावेळेस आंदोलन केलं, उपोषण केलं, त्यावेळेस किती शेतकरी तिथं गेले? मग शेतकऱ्यांनी त्यांच्या पाठीमागं उभं राहणं गरजेचं आहे का नाही? म्हणजे शेतकरीसुद्धा वेगवेगळ्या पक्षात विखुरलेले आहेत. आता काही जर सत्ताधारी पक्षासोबत असले तर त्यांना असं वाटतंय मीच म्हणजे सरकार आहे का काय, मग मी कसा विरोधात जाऊ? अरे बाबा, तू स्वतःसाठी स्वतःचा विचार कर ना, स्वतःचं भलं कशात हे विचार करणं. आजचे नेते जे आहेत प्रत्येकजण पक्षामध्ये चाललाय की मी समाजाचं भलं करणार, मी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणार, इकडं प्रश्न सुटत नाहीत मग सत्तेवर गेल्यावर सुटतात, असा प्रत्येकजण बोलून सत्ताधारी पक्षामध्ये प्रवेश करायला आहे. आणि मग विकास कोणाचा व्हायलाय बरं? कोणत्या समाजाचा विकास केला, कोणत्या शेतकऱ्याचा विकास केलाय त्यानं? विकास कोणाचा झाला हे तुमच्या लक्षात येत असेल. लक्षात आला असेल तर कमेंट करून सांगा, तो त्या पक्षात गेल्याच्या नंतर विकास कोणाचा व्हायलाय, प्रॉपर्टी कोणाची वाढायली, हे यावरून लक्षात घ्या. मग बच्चू भाऊ कडू यांनी काय गुत्त थोडंच घेतलंय, त्यांना सुद्धा उद्विग्नता होत असेल ना की मी एवढा शेतकऱ्यासाठी लढतोय आणि शेतकरीच माझ्या पाठीमाग उभं राहत नाही. मग शेवटी माणसाला कधीतरी स्वतःचा स्वार्थ सुचतो. म्हणून बच्चू भाऊ कडू यांना सुद्धा वाटत असेल आपणही सत्तेसोबत गेलं पाहिजे. बरं, सत्तेसोबत जाताना सुद्धा त्यांनी
काय सांगितलंय की माझे जे ध्येय धोरणं आहेत, माझे जे प्रश्न आहेत तेच मी तुमच्यासोबत घेऊन येणार आहे. म्हणजे त्या प्रश्नावर मी आजही लढणार आहे. म्हणून यापुढं सुद्धा शेतकऱ्यांनी हा विचार केला पाहिजे की कोणता नेता आपल्यासोबत आहे, कोणता नेता शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवतो. मी म्हणत नाही की कोण या पक्षात जाऊ नये किंवा असं नाही, मात्र जो पक्ष खरे शेतकऱ्याचे प्रश्न सोडवतो ना, जो नेता प्रश्न सोडवतो ना, त्यांच्यासोबत राहायला हरकत नाही. मग बच्चूभाऊ कडू यांनी मला तरी वाटतंय काहीच चुकीचं केलेलं नाही. शेवटी ते सुद्धा राजकारणी आहेत, त्यांनासुद्धा थोडा स्वार्थ असतोच, प्रत्येकाला असतो. त्यामुळं आपणच स्वार्थी नाहीत असं मला वाटायला. म्हणजे शेतकरी स्वार्थी नाही, शेतकऱ्याला स्वतःचं भलं कळत नाही. शेतकऱ्याला वाटतं आपण ह्या पक्षासोबत त्या नेत्याच्या पाठीमागं फिरलं, सतरांज्या उचलल्या, आपलं लय भलं होणार आहे. तुम्ही थोडं समाजाकडे बघा. समाजातले जे लोक 10-20 वर्षापासून सतरांज्या उचलायलेत, हुजरेगिरी करायलेत, चोचलेगिरी करायलेत, त्याचं काय भलं झाले याचा विचार करणं आज खरी गरज आहे. त्यावेळेस कुठंतरी शेतकऱ्यांचं भलं होईल. त्यामुळं अशा शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या नेत्याच्या पाठीमागं उभं राहणं ही खरी काळाची गरज आहे. नाहीतर शेतीही संपेल आणि सगळ्या गोष्टी संपतील. आज परंपरागत कित्येक वर्षापासून शेती चालत आलेली आहे, शेतकऱ्यासाठी नेते लढत आलेत. फक्त शेवटी लोक त्यांच्या पाठीमागं उभे राहिले नाहीत, म्हणून त्यांनी अशा भूमिका घेतलेल्या आहेत. शरद जोशी यांनी स्वतःची हयात शेतकऱ्यांसाठी घातली, मात्र शेवटी काय झालं, लोक या पक्षाच्या चोचलेगिरीकडं, या नेत्यांच्या पाठीमागं उभं राहण्यात यांनी सगळं वाया घातलेलं आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या शेतीचे प्रश्न सुटलेले नाहीत. त्यामध्ये तुमचा पीक विमा असेल, तुमचा अतिवृष्टी अनुदान असेल, तुमचे महाडीबीटीचे असतील, तुमच्या शेतीमालाच्या भावाचे प्रश्न असतील, ते आज जैसे थेच आहेत. आणि जे सत्ताधारी असतात त्यांना हे प्रश्न असेच ठेवायचेत, कारण ह्याच प्रश्नावर त्यांना लढता येते हे लक्षात घ्या. आणि त्यांनी तुम्हाला ओळखून सोडले की तुम्हाला काय लागतंय, फक्त जगण्यापुरत्या योजना जरी मिळाल्या तरी तुम्ही शांत राहता, हेच त्यांच्या लक्षात आलेलं आहे. आता यावरून तुम्हाला काय वाटतंय तुम्ही नक्कीच कमेंट करा. आणि आपली माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. जय जवान, जय किसान.